नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। शेवगा खायला आवडतो, पण नेहमीची भाजी खाऊन कंटाळा आलेला आहे का? मग आजची ही शेवगा मसाला फ्राय रेसिपी नक्की पहा। अगदी वेगळ्या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत तयार होणारी ही रेसिपी सर्वांना नक्की आवडेल। चला सुरू करूया। शेवगा फ्राय बनवण्यासाठी प्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो शेवग्याच्या शेंगा। शेंगा पाण्याने स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि या प्रकारे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। हा शेवगा वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवूया। त्यासाठी गॅस पेटवलेला आहे आणि त्यावरती भांडं ठेवलेलं आहे। यामध्ये पाणी घालूया आणि पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण स्टीमरचं स्टँड ठेवूया आणि शेंगा आपणाला फक्त 2 मिनिटांसाठी वाफवायच्या आहेत। शेंगा खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत, अगदी अर्धवट वाफवून घ्यायच्या आहेत। फक्त 2 मिनिटांसाठी वाफवायच्या आहेत, ही टिप्स लक्षात ठेवा। सगळ्या शेंगा इथं घातलेल्या आहेत। झाकण लावून आपण 2 मिनिटांसाठी शेंगा वाफवून घेऊयात। शेंगा आता आपण काढून थंड करून घेऊयात। वाफवून गार झालेल्या शेंगा आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये वाफेचं पाणी राहायला नको आहे, त्यामुळे सुती कापडावरती पसरवून पाणी टिपून घ्या। पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्या। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा इथे आपल्याला धना पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे, पण तो शूट झालेला नाही आहे। अर्धा चमचा जिरेपूड घालायचे आहे। पाव चमचा काळी मिरपूड घालायची आहे आणि पाव चमचाला कमी इथे आपल्याला हळद घालायची आहे। चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे। अर्धा चमचा कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे अजिबात स्किप करू नका। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा दही घालायचं आहे। दही खूप जास्त घालू नका, फक्त 1 चमचा इनफ होतं। जास्त दही घातलं की याला पाणी सुटेल। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व मसाले शेवग्याच्या शेंगांना चोळून घ्यायचे आहेत आणि आता आपण यावरती झाकण ठेवून हे मसाले 10 मिनिटांसाठी मुरवत ठेवणार आहोत आणि बाजूला ठेवून घेऊयात। आता एका पसरट प्लेटमध्ये आपल्याला 2 चमचे बेसन घ्यायचं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे छान मस्त असे कुरकुरीत होतात। याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी सुद्धा चालेल। चिमूटभर मीठ, एवढंच मीठ घाला पिठाला लागेल इतपत आणि पिठांना पुरेल एवढंच लाल तिखट म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, त्यामुळे रंग खूप छान येतो। आता याला छान असं मिक्स करूया। हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत आणि एक एक करून या प्रकारे पिठामध्ये आपल्याला ह्या घोळवून घ्यायच्या आहेत। आपण जे दही वापरलेलं आहे यामध्ये, त्यामुळे याला छान असं कोट होतं। जास्तीचं जे पीठ असेल ना तर इथे ते झटकून टाका। या प्रकारे असं कोट करून घ्यायचं आहेत। शेवग्याच्या शेंगा इथे मी सर्व अशा तांदळाचं पीठ आणि बेसनाच्या मिश्रणामध्ये घोळवून घेत आहे। तर इथे आपल्या सगळ्या शेवग्याच्या शेंगा अशा पद्धतीने घोळवून झालेल्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी याला कोट करून घेतलेला आहे। सर्व शेंगा इथे आपल्या कोट करून तयार झालेल्या आहेत। शेंगा आता छान अशा आपण फ्राय करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला एक तवा ठेवायचा आहे गॅसवरती आणि तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे। तवा छान गरम झाला की यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की यावरती आपल्याला ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत कोट केलेल्या त्या ठेवायच्या आहेत। या शेवग्याच्या शेंगा अगदी डीप फ्राय करायची अजिबात गरज नाही आहे। तुम्ही या प्रकारे तव्यावरती तेल घालून फ्राय करून घेऊ शकता। एकाच वेळी तेलात मावतील एवढ्या शेंगा घालायच्या आहेत आणि झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवरती आपल्याला या शेंगा फ्राय करून घ्यायच्या आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। शेंगाची बाजू पलटवून घेऊयात। या प्रकारे बाजू टर्न करून घ्यायची आहे आपल्याला आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा या शेंगा फ्राय करून घेऊयात। ज्यांना शेवगा आवडत नाही ते देखील खूप आवडीने हा शेवगा फ्राय खातील। तुम्ही तुमच्या घरात कोणती पार्टी असेल किंवा कार्यक्रम असेल तर शेवगा फ्राय बनवून पहा, सर्वांना खरंच खूप आवडेल। तर या पद्धतीने आपल्याला शेंगांची बाजू पलटवून घ्यायची आहे। अलगद अशा आपल्याला या शेंगा पलटवायच्या आहेत।
शेंगांची बाजू आपणाला टर्न करून इथे झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त अशा एका बाजूने फ्राय झालेल्या आहेत। दुसऱ्या बाजूने फ्राय करण्यासाठी थोडंसं तेल सोडूया आणि झाकण लावून दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता शेंगा मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत। आता आपण या काढून घेऊयात। किती सुरेख असा रंग आलेला आहे आणि खरंच खूप छान अशा फ्राय झालेल्या आहेत। उरलेल्या शेंगा देखील याच प्रकारे आपण तव्यावर भाजून घेऊयात। अगदी चटपटीत आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी बनवून तयार होते। घरच्या घरी बनवलेला हा हेल्दी आणि पौष्टिक स्टार्टर देखील खाऊन बघा, अप्रतिम असा लागतो। तुमच्या प्रेमामुळे मला नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला नक्की साथ द्या। भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।